सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मित्र हो, बोधिसत्व वंदना या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत पाठीमागचा बोर्ड आणि हे वातावरण पाहिलं. इकडं कलेक्टर कचेरी आहे आणि इकडं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे. म्हणजे आपण पुण्यामधील या स्टेशनच्या दंडाक अधिकारी कार्यालयाच्या समोर उभा आहे इकडं. आणि या ठिकाणी येण्याचं कारण आपण पाहत आहोत हा बोर्ड महाबोधी विहार मुक्ती प्रबोधन समिती. पुण्यामध्ये जी महाबोधी सोसायटी प्रबोधिनी समिती आहे, या समितीनं बुद्धगयेचं बोधी विहार हे स्वतंत्र व्हावं, मुक्त व्हावं या उद्देशाप्रती हे धरणे धरलेलं आहेत. आपण पाहत आहोत हा BT ॲक्ट 1949 हा रद्द, हा मेन याचा हेतू आहे. आणि मग हे काय, कधीपासून आहे, काय आहे, हे कोण हे करत आहेत, विशेष म्हणजे महिला मंडळ पुण्यातील हा महिलांचा संघ आणि महिलांचा संघ या ठिकाणी हे आंदोलन चालू करत आहोत. आपण आता प्रत्यक्ष या महिलांनी जे काही आंदोलन चालू केलेलं आहे आपण त्यांचीच भेट घेऊ. या ठिकाणी पाहत आपण, या ठिकाणी आपल्याला महिला दिसत आहेत आणि या महिलांनी महाबोधी विहार या दृष्टिकोनातून, मुक्त आंदोलनाच्या दृष्टिकोन काय काय स्टेप्स घेतलेत किंवा काय काय त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे, कशाप्रकारे हे आंदोलन, त्याचं महत्त्व काय आहे, इतर अनेक गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण पाहूया, या ठिकाणी मुलाखत घेऊया. तर या आंदोलनाच्या निमित्ताने महिला शक्ती आहे यांना आपण फर्स्ट प्रेफरन्स देत असतो. आणि जवळजवळ ही जी समिती आहे ही समिती महिलांचीच आहे असं म्हणलं तर काय वावगं होणार नाही. तर आपण आपल्या ताईंना विचारूया, काय नाव काय ताई आपलं? माझं नाव वर्षा गायकवाड, वाघोलीवरून आली आहे. आपण या ठिकाणी हे जे बसलेलं आहोत या संदर्भात काय सांगाल? बोधगयेमध्ये जे आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. काय आंदोलन संदर्भात आहे, काय त्याचं पॉईंट काय आहेत, महत्त्व काय आहे? पॉईंट त्याचा हा आहे की जो बोधगयेमध्ये आता आपल्याला माहितीच आहे की सम्राट अशोकांनी जे आपल्यासाठी बुद्धांचे 84,000 स्तूप बांधले होते, पण ते 84 स्तूप कुठे गेले हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता एकमेव आपलं श्रद्धास्थान राहिलं आहे आणि ते म्हणजे महाबोधी महाविहार. आणि आता आपल्या असं कानावर आलेलं आहे की त्या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या लोकांचं वर्चस्व आहे, तिथं आपले बौद्ध भिक्खू कमी आहेत. आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आमचं आहे की ते बौद्ध विहार तुम्ही बौद्धांच्या ताब्यात द्यावं. माझं नाव सुषमा मस्के, मी उरळी कांचनवरून आलेले आहे. आणि मी या आंदोलनामध्ये का सहभागी झाले तर आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. कारण महाबोधी बुद्ध विहार जे आहे बोधगयेचं, हे साधारण आता 140 वर्ष झालं आपल्या ताब्यात नाही आहे. आणि तिथं जे विहारामध्ये जे काही आपल्या प्रार्थना वगैरे होतात तर त्याच्यामध्ये आपले बौद्धगण कमी आहेत आणि इतर हिंदू पुजारी पंडित ते आहेत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जर मंदिरामध्ये ब्राह्मण किंवा पूजा करतात, मस्जिदमध्ये त्यांचे मौलाना असतात आणि चर्चमध्ये त्यांचे फादर असतात, तर जर संविधानानं अधिकार दिलेले आपापल्या धर्माप्रमाणे आपापल्या देवळांमध्ये आपण पूजा अर्चा करू शकतो, प्रार्थना करू शकतो, तर मग एकमेव असं बौद्ध विहार का असं आहे की तिथं आपली लोकं कमी आहेत. हे बौद्ध स्थळ जे आहे आणि हे पूर्णपणे आपल्या भंतेगणांच्या ताब्यात मिळावं, आपल्या बौद्ध धम्मियांकडे असावं, जेणेकरून आम्हाला आपल्या धम्माचा प्रसार जास्तीत जास्त अजून करायचा आहे. आपल्या ज्या मुख्य ज्या आमच्या ताई आहेत रंजनाताई, त्या स्वतः बोधगयेला गेल्या होत्या. त्यांनी तिथली परिस्थिती पाहिली, ऊन वारा पाऊस अशा स्थितीमध्ये पण भंतेगण तिथे एवढं म्हणजे आसमानी संकट झेलत सुद्धा ते तिथं टिकून आहेत. आणि तिथून आल्यानंतर मग पुढची स्टेप काय असेल तर आपल्याला पूर्ण पुण्यामध्ये जे काही बौद्ध बांधव आहेत आमच्या, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करायची. कारण एकच आपलं विहार राहिलं आहे, ते जर आता गेलं तर परत नाही मिळणार. पण आता ज्या महिला घरी बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगला? त्यांना हे माहीतच नाही, त्यांना काय सांगाल मेसेज, कसा हे संपर्क करावा? आता आम्ही घरोघरी जाऊन तर सांगितलेलं आहे, पण आम्ही फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे सांगतो. आम्ही पॅम्पलेट घरोघरी वाटलेले आहेत. आमचे जे काही बौद्ध धर्मीय प्रचारक आहेत त्यांच्यामार्फत आम्ही हे करतो आहे. आमच्या दर रविवारी वंदना होतात, प्रत्येक विहारामध्ये आम्ही पोस्टर स्टिकर लावलेले आहेत आणि ह्या आंदोलनाची पूर्ण माहिती दिलेली आहे.
आणि आमच्या इथे रोज नाही म्हटलं तर 200-300 लोक येऊन व्हिजिट करून जातात. तर चांगली गोष्ट आहे. महिलांना फर्स्ट प्रेफरन्स देऊन खरं महिलांच्या शक्तीचा उपयोग हा चळवळीसाठी होऊन आणि बाबासाहेबांनी केलेला आहे आणि आजसुद्धा केला जात आहे. माझं नाव ॲडव्होकेट विजय आढाव, मी राहायला पिंपरीला. आंदोलनासंबंधी जर बोलायचं झालं तरी हे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपलं जे महाबोधी विहार आहे तर ते संपूर्णपणे आपल्या अंडरमध्ये असणं हे गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच बौद्ध समाज, देशभरचा बौद्ध समाज, त्यामधील वेगवेगळ्या संघटना, बुद्ध विहारातले आणि बाकीची ही जनता ही त्याच्या पाठीशी आहे. आम्हीसुद्धा या आंदोलनामध्ये आम्ही सहभाग आमचा नोंदवलेला आहे आणि आम्ही पाठिंबा देत आहोत. कायदेशीरदृष्ट्या जर पाहता मुळात म्हणलं म्हणजे असं आहे की हा जो ॲक्ट आहे हा 1949चा ॲक्ट आहे. तर स्वाभाविकपणे ह्या ॲक्टला ओव्हररूल करण्यासाठी म्हणून ह्याच्यामध्ये जर सुधारणा करायची असेल तर त्याला 2 प्रकारचे करता येतात. एक मुळात म्हणलं म्हणजे जे सध्या सरकार आहे तर त्या सरकारच्या माध्यमातून तर एक गोष्ट होती, अथवा दुसरं जे आहे तर ते कोर्टाच्या माध्यमातून होतं आहे. आज दोन्ही बाजूने बौद्ध समाज आणि त्यांच्या वेगवेगळ्या संघटना हा लढा देत आहेत आजपर्यंत आणि इथून पुढं ही शांततेच्या मार्गानेच हा लढा चालू राहील निश्चित आहे. कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबींना कोर्टामध्ये गेल्यानंतर जो काय विलंब लागत असतो तर तो विलंब हे लागणं स्वाभाविक आहे. कारण त्याच्यामध्ये इतके हजारो लाखो जे काही केसेस असतात मेहरबान कोर्टाच्या समोर, त्यामधून निकाल लागायला हा उशीर लागत असतो. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ही जी मागणी आहे बौद्ध समाजाची ह्याच्यामध्ये तथ्य आहे आणि ही मागणी निश्चितपणे हे मान्य केल्या जाईल. फक्त त्याला थोडा वेळ लागेल इतकंच फक्त मला म्हणायचं आहे. सर, आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून जे बाब सांगितलेले आहे ते ॲक्च्युली लक्षात म्हणजे लोकांना अजून स्पष्ट करून सांगावी की कायदा म्हणजे काय आहे, कायद्याने काय मंजूर आहे आणि त्या मंजुरीच्या अडचणी कशा होतात, कशामुळं कित्येक वर्ष झालं ना, कित्येक वर्ष, शेकडो वर्ष झालेलं आहे. एक लक्षात घेण्यासारखं आहे की जरी शेकडो वर्ष झाले किंवा काय, आता हा 1949चा जो कायदा आहे तो तेव्हापासूनचा ह्या लागू कायदा आहे आणि तेव्हापासूनचं हे चालू काय झालेलं आहे तो सांगा. कायदा असा आहे की त्याच्यामध्ये या कायद्यानुसार प्रत्येक जे म्हणजे आता विशेष करून आपल्याला बुद्धिस्ट ॲक्टच्या हिशोबाने जर सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये जे 100% बौद्ध समाजाच्या अंडरमध्ये त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनखाली जे काय असायला पाहिजे तर ते तसं न होता त्यावेळेस त्या ॲक्टच्यानुसार हे निम्म म्हणजे 50-50% झाल्यामुळे आपल्या समाजातल्या अंडरमध्ये 50% म्हणजे आपले सभासदत्व तिथं जे आहे तर ते तिथं 50% होतं. आता वास्तविक पाहता 50 सोडा तिथं 1%सुद्धा इतर समाजाने त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचं हे काम नाही आहे. परंतु दुर्दैवाने हे तसं झाल्यामुळे एकमेव हा आपल्या समाजाचाच एक विहार एक अशा पद्धतीचा आहे. कारण इतर कुठल्याही समाजाचं किंवा कुठल्याही धार्मिक स्थळांवरती कोणाचंही तसं नाही 100% अधिकार असतो. दुर्दैवाने आपल्या एकमेव समाजाचं हे अशा पद्धतीचं आपलं त्रांगडं आहे. अच्छा, ठीक. हां सर, आपलं काय नाव आहे आणि आपण काय सांगाल त्या लढ्याच्या संदर्भात, आपला सहभाग कसा आहे आणि या कायदेशीर बाबीबद्दल काय सांगाल? माझं नाव आहे श्रीकृष्ण मोरे. मी दौंड या ठिकाणाहून या आंदोलनासाठी रोज या ठिकाणी हजर होत असतो. मी माईंच्या आधिपत्याखाली एप्रिल महिन्यामध्ये आम्ही बोधगया या ठिकाणी सुद्धा सुमारे 10 ते 12 दिवस आंदोलनासाठी बसलो होतो. 30-35 महिलासुद्धा होत्या आणि त्या माध्यमातून आम्ही 12 जुलैला गणेश कलाक्रीडा मंच या ठिकाणी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता 24 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत आपण कलेक्टर कचेरी पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी आम्ही धरणे आंदोलन धरलेलं आहे. जो अन्यायकारक असा जो BT ॲक्ट 1949 आहे, आमची मागणी आहे की हा BT ॲक्ट 1949 निरस्त करावा. जर 1949 हा कायदा निरस्त केला तर त्या बौद्ध विहार बुद्धगया ठिकाणी जे ट्रस्टी आहे, जे विश्वस्त आहेत, ते संपूर्णच्या 11चे 11 बौद्ध भंते असतील किंवा उपासक असतील. 1949 साली
जे 1949 पूर्वीचे बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये कलम 13 जे आहे की त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 1949 पूर्वीचे सर्व कायदे रद्द करण्यात येतील, की मानवी हक्कांचं, मूलभूत हक्कांचं हनन होणारा भविष्यात असे कायदे करता येणार नाही. आणि तेव्हा सुमारे 5,000 कायदे रद्द करण्यात आलेले, परंतु एकमेव असा हा अन्यायकारक आहे BT ॲक्ट, हा मात्र अजूनपर्यंत त्या ठिकाणी अंमल चालू आहे. तर हा सुद्धा कायदा निरस्त करावा आणि बौद्धांना खऱ्या अर्थाने त्यांची विरासत त्यांच्या स्वाधीन करावी अशी आमची मागणी आहे. हा जो काय ॲक्ट आहे हां, तर ह्या ॲक्टमध्ये काय आहे आपल्याला जनतेला सांगण्यासारखं, की जेणेकरून ह्या ॲक्टमध्ये अमक्या बाबीमुळं हे आपल्याकडं नाही आहे किंवा आपलं तिथं काही चालत नाही, हे काय सांगाल याबद्दल? की जसं मुस्लिम समाज असतो, या मुस्लिम समाजाची दिल्ली या ठिकाणी जी जामा मशीद आहे, त्या जामा मशिदीवर सर्व जे ट्रस्टी आहेत ते सर्व मुस्लिम समाजाचे आहेत, किंवा काशी विश्वनाथ किंवा वाराणसी या ठिकाणी जे हिंदूंची धर्मस्थळं आहेत त्या ठिकाणी सर्व हिंदू समाजाचे लोक असतात. चर्च ज्या ठिकाणी असेल इथं ख्रिश्चन समाजाचे असतात. पण मला देशामध्ये असं कुठं चित्र पाहायला मिळालं नाही की एखादे हिंदू समाजाचं मंदिर आहे आणि त्या ट्रस्टीमध्ये सर्व धर्माचे लोक तिथं कारभार करतात, असं कधी पाहत नाही. किंवा जामा मशीद आहे त्या ठिकाणी सुद्धा इतर समाजाचे लोक विश्वस्त नसतात, त्या समाजाचे त्या धर्माचे मौलवी असतील किंवा धर्मप्रचारक असतात तिथं असतात. मग एकमेव बुद्धगया ही जागतिक विरासत आहे. या जागतिक विरासतामध्ये सर्व बौद्ध धर्माचेच खऱ्या अर्थाने ट्रस्टी विश्वस्त पाहिजेत. तर आता बिहार राज्यामध्ये जे BT ॲक्ट आहे त्यामध्ये 4 लोक जे बौद्ध समाजाचे आहेत आणि 4 लोक ते हिंदू समाजाचे आहे. आणि जे 11वा जो आहे तो त्या गया जिल्ह्याचा अध्यक्ष, तो कायमस्वरूपी जसा भारत देश स्वतंत्र झालेला आहे तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्या बिहार राज्यावर सुद्धा अन्याय होत आहे की त्या ठिकाणी हिंदू समाजाचाच कलेक्टर असतो. आणि त्यामुळं काय होतं, आमचे हे 4 बुद्धिस्ट जे ट्रस्टी आहेत ते जरी गैरहजर असले तर हे 5 लोक त्यांच्या मनाच्या मर्जीप्रमाणे किंवा त्यांच्या सोयीनुसार त्या ठिकाणी कारभार करत असतात. आणि त्या विहाराला, त्या ट्रस्टीला जो येणारा जो पैसा आहे तो त्यांच्या धार्मिक कामासाठी खर्च करत असतात. तर आमचा हा बौद्ध गयेचा जो पैसा आहे किंवा जे आमचं धम्मदान आहे ते आमच्या बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीच खऱ्या अर्थाने कामी लागलं पाहिजे. त्यासाठी संपूर्ण विश्वस्त हे बौद्ध ट्रस्टीच असले पाहिजेत. आता तुम्ही कलेक्टरच्या संदर्भात एक मुद्दा सांगितलेला आहे, काय कलेक्टरचं काय माहिती, तिथं कलेक्टरची काय तिथलं कायदेशीर बाबी आहे, कलेक्टरच्या संदर्भात काय सांगाल? कलेक्टर म्हणजे त्या ट्रस्टीचा पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे ते ट्रस्टी म्हणून त्या ठिकाणी काम पाहत असताना ज्या अध्यक्षाची जी जबाबदारी असते ते अध्यक्षाची जबाबदारी त्यांना इतर जे 4 लोक आहेत हिंदू समाजाचे त्यांच्यानुसारच त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. तर तो जर इतर आपल्या भारतीय संविधानानुसार की सर्व धर्म समभाव आणि खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माला जर न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणी कलेक्टर हा नेहमी बदललेला असावा. बौद्धच असावा असं आमचं नाही, तर इतर समाजाचाही असावा आणि तो त्या ट्रस्टीमध्ये जरी असला तर त्यांनी बौद्धांना न्याय दिला पाहिजे. नाही, तुम्ही म्हणला म्हणजे त्या ठिकाणी मग तुम्ही, मला काय म्हणायचं आहे, मग तिथं तुमच्या कायद्यामध्ये काय आहे, आमकाच पाहिजे असं आहे का? कायद्यामध्ये असं काही लिहिलेलं नाही की अमुक धर्माचाच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी हे आपल्यावर खऱ्या अर्थाने अन्यायकारक केलेलं आहे. हा अन्याय आहे आमच्यावर. ओके, ठीक आहे. आपण खूप चांगली माहिती दिली. तर आपण आता ही जी समिती आहे महाबोधी विहार मुक्ती प्रबोधन समिती, तर या समितीच्या सर्व जे आहेत, या सर्व जे आहेत यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्या आणखीन जास्त खोलवरती आपल्याला माहिती देतील. तर आमच्या कांबळेताई आहेत, अनेक वर्ष झालं या ठिकाणी पुण्यामधील धम्म चळवळीमध्ये त्या अग्रेसर आहेत आणि जेवढं त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. मी म्हणेन की आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून या समितीच्या संदर्भामध्ये, या ॲक्ट संदर्भामध्ये आणि या चळवळीमध्ये आणि संपूर्ण ही चळवळ ही परिणामकारक होण्याच्या दृष्टिकोनातून ताई आपल्याला बोलतील. तर ताईंची ओळख तर रंजनाताई कांबळे आहेत आणि मी मुद्दामूनच त्यांचं नाव सांगितलेलं आहे कारण का त्यांना नाव सांगायला सांगणं हे. तर ताई ह्या अध्यक्ष आहेत, त्यांची निर्मिती हीच आहे आणि आत्ता नुकताच गणेश कला क्रीडाला सुद्धा मोठा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भात सुद्धा ताई बोलतीलच.
तर ताई काय सांगाल, मूळ काय आणि या ॲक्टच्या संदर्भात आणि ह्या चळवळीच्या आंदोलनाच्या संदर्भात सांगाल काय, कधी झालं, कधी संपणार आहे आंदोलन? आता जे खऱ्या अर्थाने जे आंदोलन आहे महाबोधी विहाराचं, तर ते 12 फेब्रुवारीपासून बुद्धगयेला सुरू आहे आणि त्या बुद्धगयेच्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही आमचे छोटे छोटे आंदोलनं उपक्रम सुरू करत आहोत आणि आमच्या सगळ्या महिला भगिनी याच्यामध्ये कार्यरत असतात. तर असं आहे की आम्ही 24 तारखेपासून हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ते आमचं उद्याच्याला त्याचा समारोप आहे. तर जे काही आपलं 2-2.5 वर्षापासून 2-2.5 हजार वर्षापासून आपल्याला गौतम बुद्धांनी जो जे काही आपल्या जम्बूद्वीपमध्ये जो आपल्याला धम्म दिलेला आहे, त्या धम्माचं रक्षण करणं हे आपलं काम आहे. आणि असं झालेलं आहे की बौद्धगया जिथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे, त्या ठिकाणी आता तिथे बुद्धगयेच्या जे विहार आहे त्याच्यावर अतिक्रमण झाल्यासारखं जो प्रकार आहे तो अतिक्रमण हटवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यासाठी तिथे आपलं जे सर्व धर्म समभाव आहे, आपल्या संविधानामध्ये जे सांगितलेलं आहे की प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची मुभा त्याच्यामध्ये दिलेली आहे, की ज्याला जे मशिदीमध्ये आहे तिथं ते त्यांचे मुस्लिम लोक आपापले काही जे काही हे करत असतात, पूजापाठ करत असतात किंवा जे काही काय त्यांच्या मुस्लिम नमाज वगैरे पढत असतात. तर मशिदी ख्रिश्चन लोक पोप वगैरे त्यांचे असतात, त्यांचे धर्माचे मुख्य असतात. शीखमध्ये त्यांचे धर्माचे मुख्य असतात. तसंच मंदिरामध्ये पंडित वगैरे त्यांचे जे काही ब्राह्मण पंडित असतील ते त्यांचे धर्माचे मुख्य असतात, ते पूजापाठ करतात. मग महाबोधी विहारामध्ये आपल्या बौद्ध धर्माचे जे काही आमचे बौद्ध भिक्खू आहेत ते पूजापाठासाठी का नाहीत हा आमचा प्रश्न आहे. कारण तिथे बाकीचेही लोक तिथं पूजापाठ करत आहेत, हे आम्हाला काही मान्य नाही आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत की त्यांचं हे अतिक्रमण तिथून हटलं पाहिजे आणि पूर्णपणे जो महाबोधी विहार आहे तो आमच्या बौद्धांच्या ताब्यात आला पाहिजे. सर, आपण जो कायदेशीर बाबी जे म्हणतो की हा 49चा जो ॲक्ट आहे तो कायदेशीर बाबीत, सर त्यात ताई काय सांगाल आपण की प्रत्येक वेळेला म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही, हे असं का होतं, याबद्दल आपण काय सांगाल? का कायदेशीर बाबी म्हटलं तर प्रत्येक वेळेला जे आहे की आपले जे काही अनुसूचित जाती जमाती आहे त्याच्यावर अन्याय अत्याचार तर नेहमीच होतच असतात आणि अन्याय अत्याचाराच्यात ही म्हणावं लागेल ही गोष्ट आहे. तर कायदेशीर बाब म्हणाले तर जे काही BT ॲक्ट 1949 आहे, तर BT ॲक्ट 1949 हा आपल्या संविधानाच्या अगोदरचा कायदा आहे आणि कुठलाही कायदा असा नाही की संविधानाचे 1950 नंतर जुने कायदे सगळे रद्द झालेले आहेत, फक्त हाच कायदा तिथे राहिलेला आहे, तर हा कायदा रद्द करण्यात यावा. मी असं म्हणेन की तिथं कलेक्टर तो कायदेशीर हिंदूच पाहिजे का कुठलाही चालतो, काय सांगाल? कलेक्टर हिंदू पाहिजे असं नाही, कारण जे काही त्यांचं काम आहे ते एक सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांना प्रत्येक वेळेला हिंदूच असलं पाहिजे असं काही तिथं बौद्ध आला तरी पण हरकत नाही. माझ्या माहितीनुसार त्या कायद्यामध्ये हिंदू तिथं इतर लोक जे आहेत ती संख्या त्यांची जास्त का होते, तर तो कलेक्टर जो असतो हा सुद्धा कायद्याने हिंदूच पाहिजे असं तेवढ्या फक्त पोझिशनसाठी आहे. आणि त्याचबरोबर तिथं जी संख्या आहे त्यातली 8 लोकांच्या संख्येमध्ये 4 आपले आणि 4 हिंदू बुद्धिस्ट 4 आणि इतर धर्मीय 4, तर त्यामध्ये नेहमी कलेक्टर हा हिंदूच तिथं ठेवलेला आहे, कारण का त्याच्या मनाप्रमाणे त्यांनी एक अधिकार दिला तर तो त्यांच्यासारखा निकाल लागतो. बरोबर आहे का? हे काय सांगाल याबद्दल? हे अगदी चुकीचं आहे, कारण तिथं जे बाकीचे 4 किंवा 5 जे काही हिंदू पुजारी आहेत आणि 4-5 आपले बौद्ध आपले भिक्खू आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला हिंदू हा कलेक्टर ठेवला जातो. त्यामुळे एखादा कुठलाही त्याच्यामध्ये त्यांनी काही एखादा मुद्दा मांडला तर तो त्यांचे 5 लोक 5 किंवा 6 लोक जे असतात त्यांच्याप्रमाणे ते प्रत्येक वेळेला होत राहतं आणि बौद्धांना त्याच्यामध्ये कुठलंच काही त्या विहारामधून काहीच फायदा मिळत नाही. आणि असं तर असायलाच नाही पाहिजे, कारण तिथं हिंदूचं कुणी असताच कामा नये. एक वेळ कलेक्टर असतील तर चालेल, पण जे पुजारी आहेत, जे बौद्ध भिक्खू
आहेत ते फक्त तिथं पाहिजेत आणि विहारामध्ये कुठल्याही विहारामध्ये असं नाही आहे की तिथं दुसरे पुजारी येतात आणि तिथं पूजा करतात, असं कुठे होत नाही. किंवा कुठल्याही मंदिरामध्ये असं नाही की आमचे बौद्ध भिक्खू जातात आणि तिथे वंदना करतात. बरं, आता आपण या ठिकाणी अगदी बरोबर आहे की त्या ठिकाणचा जो कलेक्टर आहे हा इतर कायदे रद्द झाले, पण तिथला जो कायदा आहे तो काय रद्द झालेला नाही. आणि या दृष्टिकोनातून आपण हे आंदोलन करत आहे, धरणे धरलेले आहेत. ह्याच्या पुढं आपण काय करणार आहात ताई? कशा प्रकारचे आंदोलन सुरू राहील? आम्ही तर 2 महिन्यापूर्वी बुद्धगयेला जाऊन आलो. आम्ही फक्त ह्या वाऱ्यावरच्या गप्पा मारत नाहीत किंवा ढगात गोळ्या मारत नाहीत, कारण आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्षपणे जाऊन बघून आलो. माझ्याबरोबर 30 भगिनी होत्या, 4-5 आमचे बांधव होते आणि आम्ही तिथली परिस्थिती बघितली तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की आमचे बौद्ध भिक्खू, आमचे धर्मगुरू जे आहेत, धम्मगुरू जे आहेत, ते अशा उघड्या मैदानात असे बसलेले आहेत धरणे आंदोलन करत. आणि त्याला आज जवळजवळ 5 महिने होत आले, ते आम्ही नजरेने पाहून आलो आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी आम्हाला जे काही आमच्या प्राणाचं जरी दान द्यायचं म्हटलं, आमच्या जीवाचं दान द्यायचं म्हटलं तरी आमची जीव देण्याची सुद्धा तिथं तयारी आहे. पण आमचा हा जे आहे काही BT ॲक्ट रद्द करणं एवढंच आमचं आता जे ध्येय असेल तर हेच आहे. आता महत्त्वाचा आणखीन मला एक असा प्रश्न आहे की त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये दान जमतं ताई, आणि त्या दानाचा उपयोग बौद्ध धर्मीयांना होण्यापेक्षा हिंदू धर्मीय लोक आपले आपले करतात आहे, असं वातावरण निर्मिती किंवा असं मी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे किंवा वाचलेलंसुद्धा आहे. तर या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे, कारण तिथं इंटरनॅशनल सगळे बुद्धिस्ट जे आहेत तर ते सर्व जर इंटरनॅशनल बुद्धिस्ट जे उपासक आहेत ते तिथं येत असतात. जपानमधून येत असतात, अमेरिकेमधून येत असतात किंवा इथं श्रीलंकेमधून सगळे. कारण तिथं जे पवित्र स्थळ आहे हे की बुद्धांना तिथं ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि तिथंच त्यांचं महानिर्वाण झालेलं आहे. त्यामुळे तिथं सगळे वंदन करायला येत असतात आणि आपल्या भावना तिथं जोपासत असतात. आणि त्या ठिकाणी जे काही आपण कुठल्याही पवित्र स्थळी गेलो की तिथं दानधर्म हे केलंच जातं, त्याप्रमाणे तिथंही दानधर्म केलं जातं. आणि तिथे जे दानधर्म केलं जातं ते सोनं, नाणं आणि डॉलर्समध्ये असतं. तर हे डॉलर्समधलं जे काही दानधर्म आहे तो बौद्धांच्यापर्यंत कुठंच पोचत नाही. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही प्रगती करायची आहे, विद्यापीठं स्थापन करायची आहेत, गरीब विद्यार्थ्यांना काही आम्हाला शिक्षणं द्यायचे आहेत किंवा काही आम्ही दवाखाने बांधू शकतो किंवा काही विहारं बांधू शकतो. जसं सम्राट अशोकांनी आमच्या पुढे जो आदर्श ठेवलेला आहे, आपण मोठमोठे आपण जे नालंद विद्यापीठासारखे विद्यापीठं बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी सगळ्या वर्गाचे विद्यार्थी आपण तिथं शिकू शकतो गोरगरिबांचे. तर हे करता येत नाही आम्हाला. तो हे सगळं काही पैसा आहे तो सगळा हिंदूंच्या कशामध्ये तिथे जातो आहे. तर आपले जी ही महिलांची जी काही समिती आहे, या समितीचा प्रभाग किंवा ज्याला आपण म्हणू की बाबा एरिया किंवा किती सभासद आहेत आणि हे कसे वाढवणार आहात आपण आणि पुढचा इतर वाढवण्यासाठी आपण काय करणार आहात? आमची ही जी काही समिती आहे, आम्ही ही आत्ताच तात्पुरती समिती बनवली होती, महाबोधी विहार मुक्ती प्रबोधन समिती. आणि त्याच्या अन्वये आम्ही आता आकाशी लामांना बोलवलं होतं आणि त्यांचं आम्ही धम्मप्रवचन तसेच महाबोधी धम्मकीर्ती यांनाही बोलवलं होतं आम्ही. आणि त्यांचं प्रवचन आम्ही याच्यामध्ये आपल्या गणेश कला क्रीडामध्ये घेतलं होतं, महासभा घेतली होती. तर आमचा उद्देश हाच आहे की सगळ्या महिलांच्यामध्ये प्रबोधन व्हावं आणि सगळ्या जनतेमध्येही प्रबोधन व्हावं. आणि याच्यानंतर आम्ही दुसरं सह्याची मोहीम सुरू करणार आहोत आणि त्यानंतर सह्याची मोहीम झाल्यानंतर आम्ही शांततेच्या मार्गाने एक रॅली काढणार आहोत. तर आपण जे गणेश कला क्रीडाला कार्यक्रम घेतला होता आणि चांगला यशस्वी झालेला आहे, पण त्या संदर्भात काय त्रुटीच्या संदर्भात किंवा काय अपेक्षित आणखीन तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का, काय सांगाल? कारण का ही जोपर्यंत समाजापर्यंत जात नाही, कार्यकर्त्याच्या अपेक्षा ज्या असतात, कार्यकर्त्याला काय करायचं आहे आणि कार्यकर्ता किती पोटतिडकीनं करतो हा भाग आला आहे, परंतु समाज जागृतीच्या दृष्टिकोनातून तिथं काय कमतरता होती आणि काय पाहिजे, काय सांगाल? आम्ही आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर देत आहे, नाहीतर आम्ही मौनच पाळलं होतं या बाबतीमध्ये. खरं तर आपलेच जात आणि आपलेच ओठ असतात. तर असं झालेलं आहे की आम्ही जेव्हा हा कार्यक्रम ठेवला आणि आपले आकाश लामाजी येत आहेत तिकडून आणि तर खरं तर बघितलं तर आपल्या बुद्धगयेला आमचे जे बौद्ध महासभेचे जे सर्व आहेत आपले भीमराव आंबेडकरजी, तर ते तिथं भेट देऊन आले होते.
तसेच प्रकाश आंबेडकरजी तिथं भेट देऊन आले होते. त्यामुळे आम्ही उपासकांनाही आम्ही तोच आदर्श घेतला की आपले सगळे जर आपले आदर्श जर तिथं जाऊन भेटून आले तर आपण त्यांना इकडं आपल्या सगळ्यांना प्रबोधन करण्यासाठी बोलवण्यासाठी काय हरकत आहे. म्हणून आम्ही आमची सगळी वर्गणी केली. आम्ही आमच्या महिलांनी सगळ्या ठरवलं आणि उपासकांनी हा निर्णय घेतला की आपण त्यांना बोलूया. पण आम्हाला वरून बौद्ध महासभेकडून ह्याचा जराही सपोर्ट मिळालेला नाही. आम्ही ही गोष्ट चुकीची करतो आहोत, आम्हाला हे अगोदर का विचारलं गेलं नाही आणि 2 भिक्खूंचं याच्यामध्ये भांडण आहे अशा पद्धतीने. खरं बघितलं तर आकाश लामाजी हे काही भिक्खू नाहीत. आकाश लामाजी हे सुद्धा उपासकच आहेत आणि उपासकांना आम्ही इथं बोलवलं होतं. इथं भिक्खूंचा कुठलाही प्रश्न नव्हता. आणि विनामंती जी नाटक झाली तर ती काही 2 शब्द वेगळे बोलले गेले असतील किंवा आपण जेव्हा आंदोलन करायला जातो तर आंदोलन आपण शांततेच्या मार्गाने करतो. तिथं दंगाबाजी किंवा काही झालं असेल किंवा जो काही असेल आपल्याला फक्त निमित्त लागतं. जे काही आपल्याला लोकांना आपल्या जातीच्या किंवा बौद्धांना अटक करण्यासाठी फक्त निमित्त लागतं. ते निमित्त घेऊन विनाचार्य वंतीजी शामनेर जे आहेत त्यांना अटक करण्यात आली होती. फार दुःखद बाब आहे ती. त्यांना आता ते तिथून सोडलेलं आहे. आणि आम्हाला विनाचार्यांना अटक झाली हे दुःख तर होतं, पण ते दुःख आपण बाजूला ठेवून महाबोधी विहारासाठी लढणं, कारण आता हे 29 तारखेला हिअरिंग होती कोर्टाची, त्याच्यासाठी काही उपक्रम करणं किंवा काही आंदोलनं घेणं गरजेचं होतं आणि सरकारपर्यंत आवाज पोहोचवणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही हे केलेलं होतं. पण आमचे हे केलेलं लोकांना बौद्ध महासभेला आवडलं नाही आणि आमच्यावर अक्षरशः त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. ही गोष्ट आमच्या मनातून कधीही जाणार नाही. ताई, आता हा ठीक आहे, संघटनेचा भाग आहे वगैरे वगैरे, पण आता या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत पण त्या धार्मिक म्हणजे धम्माच्या दृष्टिकोनातून ज्या संघटना आहेत त्यांच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या एकंदरीत नेत्याला आपण म्हणू की त्यांचा कोण पारिपत्य करत असतो त्या संघटनेचा यांना काय संदेश द्याल? संदेश देण्याएवढी मोठी मी नाही, पण असं आहे की साऱ्यांना विनंती मात्र एवढीच करेल की आपलं फक्त लक्ष एवढंच असलं पाहिजे की महाबोधी विहार मुक्त करणं. त्याच्यासाठी पक्ष संघटना सगळं बाजूला ठेवा आणि फक्त एवढ्या धम्माच्या गोष्टीवरच सर्वांनी एकत्र या. मला इकडं 15 ते 20 या विहारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी सर्वांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. त्यांचे मी धन्यवाद मानते. त्यांनी बौद्ध महासभे काय म्हणते याच्याकडे दुर्लक्ष करून आम्हाला सपोर्ट केला आहे. आता आमचे जे काही बाकीच्या विहाराचे लोक आहेत आम्हाला सपोर्टसाठी रोज येत आहेत आणि आजही येणार आहेत, उद्याही येणार आहेत. उद्या समारोप आहे, त्यावेळेला सर्व दिसेलच. आणि आम्ही हे आंदोलन पुढे जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत सुरू ठेवणार आहोत. आणि आपण सर्वांनी, माझ्या सर्व उपासकांनी याच्यामध्ये यावं. आपण कुठल्याही पक्षाचं हे आंदोलन करत नाहीत. फक्त आपण महाबोधी विहारासाठी किंवा कुणीतरी मोठं नेतृत्व करायचं किंवा मला कुठेतरी मोठेपणा घ्यायचं आहे याच्यासाठी मी हे आंदोलन करत नाही. फक्त महाबोधी विहारासाठी कुणीतरी पुढं यावं आणि काहीतरी करावं हा हेतू ह्याच्यामध्ये आहे. हे आपण करत आहोत. सगळ्यांनी ह्याच्यासाठी सपोर्ट करा एवढीच विनंती आहे. आता ठीक आहे, एखाद्या खेडेगावात लेडीज आहे किंवा इथंच कुठेतरी लेडीज आहेत किंवा काय असं ग्रुप आहे, त्यांनी तुमच्याशी कसं कम्युनिकेशन करायचं? कम्युनिकेशन करायला आम्ही हे पण व्हॉट्सअपचं माध्यमातून पण आहे. आम्ही जे काही धरणे आंदोलन घेतो त्याच्यासाठी आम्ही जाहिरात करतो आणि ती जाहिरात सगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकवरून पाठवतो. तसेच आम्ही सर्वांना फोनही करत असतो आणि प्रत्यक्ष जाऊनही आम्ही गाठीभेटी प्रत्येकाच्या घेतो. विहारामध्ये जातो आणि प्रत्यक्ष कम्युनिकेशन करून आम्ही सर्वांना सांगतो. त्यामुळे आम्ही सर्वांपर्यंत पोहोचतो. ताई, तुम्हाला आपल्या संघटनेशी कोणाला संपर्क करायचा असेल तर काय संपर्क, मोबाईल नंबर कोणाचा आहे तुमचा किंवा काय संघटनेचा? मंगला मुनेश्वर ताई आहेत, ह्या प्रत्येक कार्यामध्ये माझ्याबरोबर असतात. धम्मभगिनी आहेत आणि या निगडीला राहतात, रोज असतात, आत्ता पण पोचतीलच. त्यांचा नंबर आहे 9175930270. नाव असेल मंगला मुनेश्वर नाव आहे त्यांचं. मंगला मुनेश्वर माझ्या धम्मभगिनी आहे. नंबर आहे 9175930270. यांना आपण जरी कॉन्टॅक्ट केला तरी पण त्यांच्याकडून सगळी माहिती मिळू शकेल. तर आपण कार्यकर्त्यांना त्याचबरोबर त्यांच्या नेत्यांना संदेश दिलेला आहे. आता घरी बसलेले आहेत, काही काहींना माहीतसुद्धा नाही हे आंदोलन, काही काहींना माहीत आहेत परंतु घरात अगदी मस्त बसलेत. त्यांच्यासाठी काय, महिलांसाठी खास आणि पुरुषांसाठी सुद्धा काय सांगाल? माझ्या सगळ्या भगिनींना मी एवढेच विनंती करेल किंवा संदेश देईल की असं आहे की आपलं रोजचं धुणे भांडी करणे, स्वयंपाक करणे हा आपलं रोजचंच काम आहे. आपलं एवढ्या दिवसासाठी
एवढ्या आपल्या 4-2 दिवसासाठी जोपर्यंत आपल्याला हा BT ॲक्ट रद्द होत नाही तेवढ्यासाठी थोडासा वेळ काढा आणि आपल्या इकडं धरणे आंदोलनाला या किंवा याच्यासाठी आपण प्रयत्न करा. थोडंसं आपलं एक काम कमी करा आणि त्याच्यातून वेळ काढून इथं या. तसेच आपले जे काही रिटायर झालेले बांधव आहेत त्यांनी घरात पेपर वाचत बसण्यापेक्षा किंवा घरात TV बघत बसण्यापेक्षा त्यांनी इथं यावं, धरणे आंदोलनाला सपोर्ट करावा किंवा जे काही व्हॉट्सॲपवर जे काही येत असेल त्याला ते बघून आपण इथं येऊन बसावं ही माझी विनंती आहे. मी प्रत्येकाला हेच सांगते की आपण जे इथं घरामध्ये जे बसतात ते तिथं बसण्यापेक्षा इथं धरणे आंदोलनात या आणि बसा आणि सपोर्ट करा. आम्ही जे हे सर्व कार्य हाताशी घेतलेलं आहे किंवा जे बौद्ध धम्माचं कार्य आम्ही जे करत आहोत उपासक म्हणून सगळ्या भगिनी, मेजॉरिटी भगिनी माझ्याबरोबर आहेत. आमचे श्रीकृष्ण दादा नेहमी सपोर्टला आमच्यासोबत आहेत. तर याच्यासाठी करतो आहे की आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं आहे की डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं की मी हा जो धम्मरथ आहे तो मी इथपर्यंत आणला आहे. ह्या धम्माचा गाडा तुम्हाला पुढे जरी नेता नाही आला तरी मागे तरी खेचू नका. तर मला आता अंगावर खरं तर हे बोलताना शहारा येतो आहे. बाबासाहेबांचे हे वाक्य ते तेव्हाच्या आताच्या कानामध्ये गुंजत आहेत आणि म्हणून त्यासाठी आम्ही बाबासाहेबांच्या लेखी म्हणून आम्ही हे कार्य करतो आहे की धम्माचा गाडा आम्ही समजा पुढे कितपत खेचून नेतो हे आम्हाला तर माहीत नाही, पण आम्ही निदान मागे तरी येऊ देणार नाही एवढंच आम्ही करणार आहोत. आत्ताच आपल्याला ताईंनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे आणि मला खात्री आहे, बोधिसत्व वंदनेला खात्री आहे की या चॅनलच्या माध्यमातून आपण हे पाहत आहात तर पाहत बसू नका, तर आपण प्रत्यक्ष या चळवळीमध्ये भाग घ्या. शिवाजी जन्माला याचा मी त्या शेजारच्या घरी नको आहे. बाबासाहेब जन्माचे तर तुम्ही भीमराव म्हणजे त्यांचे वडील झालं पाहिजे, रामजी बाबा तुम्ही झालं पाहिजे. अशा प्रकारे सर्वांनी भूमिका घ्यावी हे बोधिसत्व वंदनेतर्फे आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. आणि या धम्म चळवळीतून हे जे काही आपली महाबोधी मुक्ती आंदोलन चालू आहे याला तर सहकार्य करा. सहकार्य केल्याशिवाय काय होणार नाही. तर आता ताईंच्या संदेशाप्रमाणे सर्वांनी सहकार्य करा, चळवळीत भाग घ्या आणि ह्या चळवळीला या बौद्ध धम्माला, बाबासाहेबच्या संदेशाला आणि भारत बौद्धमय करण्याच्या या चक्राला गती द्या. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.